मारलं कोणी आणि कशाने? विनू, विनू, सखू तुला काही बोलली का? तिच्या बरोबर कोणी होतं का? विनू, सखूनच मारलंय ना तुला? अरे बोल ना. अरे विनू माझं बाळ. अरे बापरे, रक्त. जा 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 वरची जाऊन हळद करून जा पटकन, रक्त इथं जा लवकर. विनूला मारलं. सोडणार नाही त्या सखूला. विनया, सखू, ए सखू बाहेर ये. कुळबुडवी कुठे गेलीस? लपतेस काय सटवे? बाहेर ये. सखू, रमाई, काय काय झालं? काय काय झालं काय विचारतोस? त्या चेटकिडीनं पुन्हा डाव साधला. मला वाटतं सकूनच विनूला मारलंय. विनूला? अरे हो, कपाळावर ही एवढी मोठी जखम झाली आहे. अगं पण रमाई, सकू विनूला का मारेल? तू तर तिचा लाडका धीर आहे ना, आणि कारणच काय मारण्याचं? मी स्वतः पाहिलंय. खिडकीतून पळून जाताना मी स्वतः पाहिलंय तिला. सकू, रमाई ऐक माझं, मागत तुझा ना गळा दाबून ना हातभर जीभ बाहेर काढीन मी तुझी. मला सांग, काय केलंस तू विनूला? का मारलंस त्याला? खोटं बोलू नकोस. मी स्वतः पाहिलंय तुला. तू पळत होतीस. नाही हो सासूबाई, मी कुठेच पळत नव्हते. आणि मी का पळू? खोटारडे, खोटं बोलतेस? दिग्या, दिग्या, अरे बाबा, दिग्या, अरे बाबा, अरे दिग्या, अरे माझ्या विनूला वाचव रे बाबा. अरे काही कर, पण त्या वैद्याला उचलून आण. अरे त्याचं रक्त थांबतच नाहीये रे. अरे खूप रक्त जात आहे. अरे माझा विनू. अरे काका 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 घाबरू नकोस, मी वैद्यांना आणतो लगेच. काय झालं? कसला गोंधळ चाललाय सगळा? का मारलंस तू विनूला? का मारलंस विनूला? हे काय नवीन नाटक करतेस आता? काय होतं तुला? सखू, अरे काय होतंय तुला? काय नवीन नाटक करतेस ग? अगं बोल ना, काय होतंय? सखू, सावध सहजासहजी जाळ्यात गावत नाही. तवा हुशार शिकारी त्याला अशी परणी लावतो का धावून धावून थकून ते सावध चित पडत. सखूबाई तबी असंच आहे. तुम्ही ते सावध आहात आणि आम्ही तो हुशार शिकारी. धाव धाव, जेवढं धावायचं तेवढं धाव. धावून धावून मारून टाकणार आहे तुला. विनू, हा सोटा आणि तुझ्याच डोक्यात घालेल. ही ठुमकी यमुनाच माझ्या विनूच्या अंगावर धावली होती आणि मारीन म्हणाली होती. हिचंच कारस्थान असणार, आणि म्हणून वहिनी ती सखूवर ढकलतायत. वैद्य बुवा, माझ्या विनूला काही होणार नाही ना हो. मी हात जोडते. एकुलता एक लेक आहे हो माझा. एवढं घाबरू नका. या काही मुळ्या घ्या, उगाळून मधातून चाटवा. कोणीतरी जोराने फटका मारल्यावर होते तशी दुखापत आहे. घाव आहेच, सूजही आहे. नाही, काही काळजीचं कारण नाही ना? बरं होईल ना आमचा विनू? वैद्य बुवांची मात्र नक्कीच लागू पडेल. भाऊजी लवकरच बरे होतील. सखुताई म्हणतात ना, अगदी तसंच होणार. मी चाटण दिलंय ना, सकाळपर्यंत सुधारणा होईल त्यांच्यात.
हे काय सकुताई, हातात काहीतरी दिसतंय तुमच्या. तुमच्या आहोंना दिली तशी संजीवनी बुटी आणली की काय? नाही, बुटी नाही, पण मी त्यांच्यासाठी हंगारा आणलाय. अहो मग लावा ना, लावा. अंगारा आहे ना, आशीर्वादच मिळेल, चांगलंच होईल. बर, मी येतो. होय. खबरदार जर माझ्या विनूला काही अंगारा बिंगारा लावलास तर तुझ्यासारख्या चिटकिडीची सावली देखील पडायला नको आमच्या विनोवर. सरसूटपणाचा आणतेस का ग? स्वतःच त्याला जखमी केलंस आणि स्वतःच आता निरागस असल्याचं दाखवतेस. मी तुला पळभर सुद्धा इथे थांबू देणार नाही. तू तोंडी नागिण आहेस, तू नागिण. चल सासूबाई, सासूबाई. ये बाहेर ये. रमाई, ये इकडे. रमाई, अगं उभी राहा. सोड तिला. रमाई, उभी राहा. रमाई, अगं ती किती कळवळतीये बघ ना. कळवळू दे, रडू दे, नाही तर ओरडू दे, पण तू यात मध्ये पडायचं नाहीयेस. ज्याला जी भाषा समजते ना त्याच भाषेत बोललं पाहिजे. आणि या चेटकिणीला हीच भाषा समजते. दिगू, तू अजिबात मध्ये पडू नकोस. तुला अजून सखूचे खरे रंगढंग दिसलेच नाहीयेत. शंभू बळाला विहिरीत बुडवत असताना मी हिचा खरा चेहरा पाहिलाय. नाही, आणि मी सांगते ना, गंगीच्या कोकराला सुद्धा हिनेच मारलंय. बोल बोल, विनूला का मारलंस? त्या कोकराला का मारलंस? बोल, बऱ्या बोला ना, बोल. नाही तर अय्यो सासूबाई, मी नाही मारलंय कोकराला, मी नाही मारलंय भाऊजींना. रमाई, अगं सकू तिच्या लाडक्या धीराला, तिच्या विनू भाऊजीला का मारेल? तिचा विनूवर किती जीव आहे. आणि सकू मारणारी नाही ग, दुसऱ्यासाठी मार खाणारी आहे. मुळीच नाही. हे मला पटणारच नाही. शंभू बळाला विहिरीत बुडवताना मी स्वतः पाहिलंय. अगं नाही का बाई, ते तसं नव्हतं. तू परत परत तेच काढू नकोस. वहिनी, वहिनी, हा बघा, हा सोटा विनूच्या खोलीच्या खिडकीच्या खाली पडलेला मला सापडला.